हॅलो. आज अंतराच्या स्कूलमध्ये अंतराचा फर्स्ट नंबर आला होता. तर चला सांगते नक्की काय काय झालं. सो ना आम्ही सकाळी मस्तपैकी असे माझ्या बाबांच्या टेम्पोमध्ये बसून स्कूलला गेलो होतो अंतराच्या, कारण आज तर अंतराचे बाबा नव्हते आमच्यासोबत येण्यासाठी. मग माझ्या बाबांनी मला आणि अंतराला मस्तपैकी तिच्या स्कूलपाशी सोडलं. स्कूलमध्ये गेल्यावर मी सरप्राईज झाले, कारण अंतराचं ब्लॅकबोर्डवर नाव होतं. अँड आय एम व्हेरी हॅपी. खरंच आपली मुलं हुशार निघणं किंवा त्यांची प्रगती होणं हे एका देवाचा आशीर्वादच असतो. नंतर घरी आले तर आई मस्तपैकी छोटीला जेवायला घालत होती. नाही तर बघू शकतात आजीचं आणि नातीचं प्रेम. आजी सगळं यांच्या म्हणण्याप्रमाणे करते, त्यामुळं आजकाल आजी एवढी आवडायला लागली की मला खालच्या आजीकडे जायचं आहे, मला खालच्या आजीकडे जायचं आहे, बस एवढंच चालू असतं. नंतर दुपारी या दोघींना वर आणलं आणि झोपवलं. पण अक्षराला बरं नसल्यामुळे सारखा खोकला येत होता, त्यामुळे ती काही शांत अशी झोपली नाही. पण अंतरा मात्र झोपली होती, कारण प्रचंड दमली होती. नंतर एवढी सगळी भांडी घासली आणि संध्याकाळचा मात्र काहीसा वेगळाच बेत होता. आज आम्ही खालीनच संध्याकाळी समोसे बनवणार होतो, कारण माझ्या आजीला खूप दिवसापासून खायचे होते. मग इथे बघू शकतात मस्तपैकी समोसे बनवण्याचं काम चाललं होतं. आम्ही सगळ्यांनी मिळून ते समोसे बनवले आणि खूप टेस्टी आणि खूप छान झाले होते. अंतरा अक्षराला दोघींना साधे काढले होते, म्हणजे बिना तिखटाचे, आणि आमच्या सगळ्यांसाठी आपले नॉर्मल समोसे होते. कोणाला रेसिपी पाहिजे असेल तर सांगा, नक्की शेअर करेन. खूप यम्मी दिसत आहेत ना. हो, मला पण खूप 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 आवडले. आणि ते बघू शकतात हिच्यासाठी मी पुरी बनवली होती, पण ते खायला पण ह्यांची इतकी सारी नाटकं होती की विचारू नका. चला भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.